मला पैसे दे ना। अगं कालच तर 500 रुपये दिले होते ना तुला। संपले लगेच? हो, खर्च झाले। कुठे? आता सगळा हिशोब द्यायचा आहे का मी तुला? हो इरा, द्यावा लागेल। तू पैसे कमवत नाहीस ना, म्हणून तुला पैशांची किंमत राहिलेली नाहीये। मी बघ, आजही महिन्याला जो काही खर्च असतो ना आपल्या घरचा, तो लिहून काढते। लग्न झाल्यापासून अगदी न चुकता लिहित असते मी तो खर्च, कळलं का? टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी आहे ही। मी तसं अजिबात वागणार नाहीये। मग उधळणार पैसे? मी पैसे उधळत नाहीये, जिकडे गरज आहे ना तिकडेच फक्त खर्च करते। अगं लागतात कॉलेजला पैसे आई। कशाला? पार्ट्या करायला? कॉलेजची फी तर आम्ही आधीच भरलेली आहे ना इरा, मग कशाला लागतात ग एवढे पैसे? इरा अगं थोडासा तरी खर्चावर नियंत्रण ठेव ग। बाईच्या जातीने हातचं राखून वागायला हवं इरा, कळतंय का तुला? उद्या लग्न करून निखिलच्या घरी गेलीस ना तर हे सगळं खपवून घेतलं जाणार नाही तिथे। निखिल तुमच्यासारखा चेंगट नाहीये, खर्च करतो तो माझ्यावर पैसे। आणि काय ग, मी पैसे मागितले की तुमच्याकडे पैसे नसतात, आणि ताईसाठी काहीही आणायचं म्हटलं की लगेच बाबा त्या काळ्या बॅगेतून पैसे काढतात। माझ्यासाठी पैसे कधीच नसतात आणि ताईसाठी भरपूर पैसे असतात तुमच्याकडे। बाबा मला त्या बॅगेला हात सुद्धा लावू देत नाहीत। असे काय लाख रुपये ठेवलेत का ग त्या बॅगेमध्ये? नाही ठेवले असतील ना तरी राहू दे, मला नकोयत ते पैसे। भुवनेश्वरी मॅडमनी फक्त पहिला पगार करू देत निखिलचा, मग बघा कशी जंगी पार्टी करतो ते। तुम्ही असं अचानक बोलावून घेतलं आणि इथे मंदिरापाशी। अक्षरा, तू शाळा सोडलीस? नाही सर, मी कशी काय शाळा सोडेन? सर थोडासा ब्रेक घेतला असं म्हणू शकतो आपण। मी शाळा नाही सोडली। तुझ्या शिकवण्याच्या कारकिर्दीला भुवनेश्वरी मॅडमने ब्रेक लावलाय। म्हणजे? त्या मला म्हणाले की तू कायमची शाळा सोडलीस म्हणून, तू परत कधीच शाळेत येणार नाहीस म्हणून। असं म्हटलं? अगं म्हणजे मला काही सुचेच ना, म्हणून मी तुला इथे भेटायला बोलवलं। हे अक्षरा, तू रडू नको बाळा, रडू नकोस तू। असं कसं म्हणू शकतात सर? मी शाळा कशी सोडेन? मी शाळेशिवाय राहू नाही शकत सर। ते माहितीये मला, अगं म्हणून तर मलाही टेन्शन आलं ना। नाही पण अक्षरा, आपण याच्यावर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे। तू अधिपतींशी बोललीस का की मी बोलू त्यांच्याशी? नाही, मी बोललीये सर त्यांच्याशी। ते मला म्हणाले की थोडं थांब, आणि मला खात्री आहे ते माझी शाळा नाही बंद होऊ देणार। मग झालं तर ते तसं बोललेत ना, म्हणजे ते तसं करणार। त्यांचं भुवनेश्वरी मॅडम सारखं नाहीये, ते त्या मानाने फ्लेक्झिबल आहेत। हो सर, आणि शाळेच्या बाबतीत त्यांनी मला नेहमी सपोर्ट केलाय। तुम्ही मला आजचा एक दिवस द्या सर, मी लगेच त्यांच्याशी बोलते पुन्हा एकदा, आणि आपण लवकरात लवकर यावर काहीतरी मार्ग काढू सर। मला एक दिवस द्या प्लीज। ठीक आहे, मी भाषा विषय शिकवण्यासाठी तोपर्यंत दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट करतो। चल येतो मी। आणि हा, भुवनेश्वरी मॅडमना कळून देऊ नकोस आपण भेटलो म्हणून। ये की बघतेस काय? ये एवढं? आमचा समजा रॉयल कारभार असतोय। हो मॅडम, हे दिवाळीचं गिफ्ट माझ्याकडून आणि निखिलकडून। आम्हाला कशा पाहिजे गिफ्ट? हा, निखिलला तुम्ही फॅक्टरीमध्ये जॉब दिला म्हणून त्याच्यासाठी गिफ्ट बिफ्ट नको आम्हाला, ठेवते। असू द्या मॅडम, फुल ना फुलाची पाकळी। आमची काय तशी फार परिस्थिती चांगली नाहीये म्हणून। आता काय झालं? निखिलची नोकरी तर चालू झाली की? हो, पण ते ऑक्टोबर महिन्याचा पगार काल पाठवला आम्ही तो फॅक्टरीत। खरंच? आम्ही खोटं कशा पाहिजे बोलू? हा, आमचे ते सबनीस आहेत ना, ते जरा 15 दिवस रजेवर होते आणि आम्ही पण जरा गडबडीत होतो म्हणून राहून गेलतो, पण आम्ही पाठवून दिला की आता। हा, काळजी नका करू। थँक्यू मॅडम, खूप मोठी मदत केलीत तुम्ही। हिराबाई, काय काळजी करू नका, निखिल आता आमच्याकडे कामाला आलाय। हे बघ, एकमेकांना मदत करण्याचं सत्र आपण चालूच ठेवायचं। आम्ही तुला, तू आम्हाला, काय? हा आलो आम्ही। हे घे, आमच्याकडनं तुला दिवाळीची भेट।
नाही म्हणजे दिवाळी होऊन गेली पण भेट द्यायला काही मुहूर्त लागतोय. घे. नको. न ग नाही नको म्हणजे तुम्हाला कसं कळलं की मला पैशांची गरज येते? ही आम्ही तुला दिवाळीची भेट दिली. गरज असेल तर देऊ आम्ही तुला. करू की मदत. काही 5-10 लाख रुपयांची. काय किती पाहिजेत तुला? 5-10 लाख? 5-10 लाख? अजून पाहिजेत होय? नाही नाही नको, एवढे नको मला. मग किती पाहिजे? 2 लाख? घे. नाही नाही मॅडम तेवढेही नको. म्हणजे मला खरं तर फक्त 50,000 रुपयाची गरज होती. आता हाय का 50,000? जरा जास्त मागत जा. आम्हाला द्यायला पण बरं वाटलं पाहिजे का नाही? मॅडम आत्ता एवढे नको, हे पुरे झालेत. खरं सांगू का, खूप लाख मुलाची मदत केली मॅडम तुम्ही. मला जमेल तसे मी हळूहळू सगळे पैसे परत करेन तुम्हाला. हा येडी का खोळी तू? हा परत करायची काय बी गरज नाही. हे घे, राहू दे तुझ्याकडं. आईश कर. घे. अगं घे. मॅडम. असू दे असू दे. आमच्या पाय धरायची काय बी गरज नाही. राहू दे. थँक्यू मॅडम. खरंच खूप उपकार केलेत तुम्ही माझ्यावर. हो काही झालं तरी ती शेवटी तुमची बहीण आहे, लक्षात घ्या. एवढं असेल का नाही, तुम्ही एक काम करा, त्यासनी बोलून घ्या आणि तुमच्या मनात जे काय आहे ते भडा 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 त्यांच्यासमोर बोलून मोकळं करा. मन माफ करून टाका त्यास. तिनं आपण बोलवण्याची वाट नाही बघितली अधिपती. ती येऊन गेली घरी. हिराताई घरी आले होते? हो, भुवनेश्वरी मॅडमना भेटून गेली ती. मला कळतच नाही ती का आली असेल. म्हणजे बघा ना, निखिलला फॅक्टरीमध्ये नोकरी लागणं, मग नंतर लगेच इराचं आपल्या घरी येणं, ह्याचं काहीतरी कनेक्शन असणार, काहीतरी दुष्ट हेतू असणार तिचा. मला नक्की माहिती. अहो नाही हो, नाही नाही असं काही बोल नका. सहज आले असतील त्या. पण आपल्याला न सांगता तिनं भुवनेश्वरी मॅडमना येऊन भेटण्याचं कारण काय? जाऊ दे, भेटू दे की. मग आपण कशाला पडायचं त्याच्यात? आले असतील, एवढं काय. अहो असं नाही अधिपती. तिनं जे आपल्या बरोबर केलं ते जर भुवनेश्वरी मॅडम बरोबर केलं तर? आई साहेब आहेत त्या, त्यासनी कोण मूर्ख बनवू शकत नाही. मला इराचा भरोसा नाही. मग एकदा बोलून घ्या तुम्ही त्यांच्या संग. काय तुम्ही असताना पाहिजे तर या म्हणावं घराकडे. ऐकणार नाही ती. मग आता 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 बोलावं लागेल मला भुवनेश्वरी मॅडमशी. म्हणजे आजीच म्हटल्या मला तसं, पण तरी मला असं वाटलं तुम्हाला विचारावं. काय करू मी? बोलू का? काय ठरवा बघा तुम्ही. काय ते नाही पण तुम्हाला काय वाटतंय सांगा ना. नका बोलू. पण मग तिनं भुवनेश्वरी मॅडम बरोबर जर तेच केलं तर पुढे जाऊन सगळं आपल्यावर येईल. अहो असं. बरं ठीक आहे, उद्या जर असं कधी काय झालंच समजा, मग तवा बघूया आपण. आता येऊ इशेले वाढवू नका. ऐका माझं. हा आणि मी घरला आलो नाही, मग आपण डिटेल मध्ये पाहिजे ह्याच्यावर बोलूया. मी आता लई कामात आहे, गडबडीत. मी ठेवू काय फोन? हा हा हा. हॅलो हॅलो. नोटांची बंडल इराकडे? हो ना ग, खूप पैसे आहेत तिच्याकडे. अगं पण एवढे पैसे तिच्याकडे आले कुठून? काय माहिती, मलाही काही कळतच नाहीये. बरं हिला विचारलं ना तर काय सांगते माहितीये? लॉटरी लागली म्हणून. लॉटरी लागली? अक्षू मला भीती वाटायला लागलीये ग. त्या मुलीचं काय चाललंय कोणाच ठाऊक. पूर्वी अशी वागत नव्हती का? हा निखिल जेव्हापासून हिच्या आयुष्यात आलाय ना तेव्हापासूनच ही अशी वागते. सगळं त्याच्या डोक्याने ऐकत असते. त्याचे काही पैसे आलेत ना, हे पण त्या निखिल कडूनच आले असतील बघ तू. अक्षू ग, मला खूप काळजी वाटतेय ग या मुलीची. तू बोल ना ग एकदा तिच्याशी. त्या मुलीचं नेमकं काय चाललंय ना काही कळतच नाहीये ग. हाताबाहेर गेलीये कार्टी. तू काळजी नको करू साई, मी बोलते तिच्याशी. पण एवढे पैसे आले कुठून असतील ग हिच्याकडे? आई मी करते सगळं नीट. हा तू नको काळजी करूस. बाबांना माहित नाही हा हे. नकोच सांगूस तू. मी करते तुला नंतर फोन. हो अक्षू. आणि हा बरं ठीक आहे. हो नाही अगं आता लई दिस झाले की ग. बोलू की पोरीला परत. अगं चंचीला का नाही तिच्या वागण्याचा पश्चाताप होतोय. पोरगी एकटीच आहे ग तिकडं. माझा जीव लाग ना ग ताई. आईचं मन आहे
झोप लागत नाही ग मला. अन्न घशा खाली उतरत नाही. मग मन तरी असं भिनभिनतंय. ताई माझं काही तिच्याशिवाय इथं जीव लागना ग. मला गम नाही इथं. असं म्हणतेस मग असं कर, जातो तिच्याकडे. आई आहेस तू, समजू शकतोय आम्ही. लेकराशिवाय जीव लागणार नाही. हा, जा तिच्याकडे जा आणि तिचं लग्न बिग्न ठरलं की बोलूया मस्ती. अगं ताई, लग्न ठरलं म्हणजे? अगं आपलं ठरलंय ना. हो समजा आपलं जे ठरलं होतं तसं तुझी लेक वागली नाही. पण तू जाऊ शकतेस, तुला कोणी बी अडवलं नाही. तू जा तिच्याकडे जा. सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेतेय मी. मग नका घेऊ लहान तोंडी मोठा घास. मॅडम, मला हे सांगणं गरजेचं आहे. काय? तुम्ही प्लीज इरापासून लांब राहा, जपून राहा, सावध राहा. मी तिची सख्खी बहीण आहे खरं तर, पण तरीही तुम्हाला सांगते ती कधी कधी खूप काय? खूप चुकीचं वागते. म्हणजे? मी नाही सांगू शकत मॅडम तुम्हाला, पण तुम्ही समजून घ्या मॅडम प्लीज. तुम्हाला जे सांगता येत नाही ते आम्ही समजून कसं घेणार? मॅडम हे बघा, मी इराची सख्खी मोठी बहीण असून सुद्धा ती माझ्याशी चुकीचं वागली. मला एवढंच वाटतं की आपल्या घरातल्या कुणाशी किंवा तुमच्याशी तिनं काही उलटसुलट नको वागायला. तिला समज नाहीये मॅडम, खूप इमॅच्युअर आहे ती. आणि जर ती तुमच्याशी काही उलटसुलट वागली, तुम्हाला काही चुकीचं बोलली, तर मग पुन्हा आपल्यात तेढ निर्माण होईल. म्हणून मी सांगते, मी हात जोडून सांगते, ती वाईट मुलगी नाहीये मॅडम. पण तुम्ही जर तिच्यापासून अंतर ठेवलत ना, तर ती घरातल्या कुणाशीही वाईट वागू शकणार नाही. प्लीज. हो, स्वतःच्या बहिणीबद्दल बोलताय तुम्ही, काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? मॅडम, ती माझी सख्खी बहीण असून सुद्धा माझ्याशी चुकीचं वागू शकते, वागलीये. हा मॅडम, वेळ आहे का? बोलू शकतो आपण? अहो, येळ आहे म्हणून तर फोन उचलला ना आम्ही. हा, तुम्ही शिकलेल्या लोकांचं हेच लय असतं. येळ आहे का, बोलू शकतोय का, काय ते डायरेक्ट मुद्द्याचं बोला की. हो मॅडम, मुद्दा असा आहे की अधिपती दादा मला विचारत होते इंटरव्ह्यू कोणी घेतला म्हणून. का? असं काय विचारलं त्यांनी? मॅडम, मला नाही माहित. मी तेच विचारायला फोन केलाय. काही प्रॉब्लेम झालाय का मॅडम? नाही काय प्रॉब्लेम नाही झाला. अजून काही विचारलं का त्यांनी? नाही, तेवढंच विचारलं. पण मॅडम, मला असं वाटतं की अधिपती दादांना ना संशय आलाय. का? असं का वाटतं तुला? अहो, त्यांनी मला कागदपत्र जमा करायला सांगितली. ठीक आहे, ते म्हणतील तसं कर. केव्हापर्यंत कागदपत्र जमा करणार असं म्हणलायस तू? मी म्हणलं होतं त्यांना उद्या देतो, पण मी देऊन टाकली आजच. बर केलं. मॅडम, माझी नोकरी सेफ आहे ना? आम्ही नोकरीला लावले नव तुला. नाही जाणार तुझी नोकरी कुठं. हा, काळजी नका करू. पण मॅडम, त्यांनी असं का विचारलं असेल? असं काय विचारायचं खरं तर कारण नाही, पण बघतो आम्ही काय ते. हा, पण तू जरा सावध राहा. आणि मला आणून दे. मी भुवनेश्वरी मॅडम ते पैसे परत करते. आणि तुला असं वाटतं का की मी मागितल्यावरती देणार आहे? मला तुला माहितीये ना कशी मुलगी आहे ती. हा, सगळं एक मिनिट, ती आली आहे, तू तिच्याशीच बोल. हा, एक मिनिट देते. इरा, ताईचा फोन आहे, बोल तिच्याशी. मला नाही बोलायचंय तिच्याशी. माझ्याशी कशी वागते, घरातनं हाकलून देते, घाण वागते ती माझ्याशी. मला नाही बोलायचंय. आणि तू काय वागलीस का तिच्याशी? मी भलंच केलंय ताईचं. आई, हा काय ऍटिट्यूड आहे तिचा? नाही तर काय. इरा, ही पद्धत नाहीये बोलण्याची. मुकाड्यानी बोल ताईशी. मी ताईशी बोलणार नाहीये. इरा, अति करू नकोस. हा, ताई फोनवर आहे, बोल तिच्याशी. घे. इरा, निखिल मला ना आतल्या गाठीचा वाटतो. म्हणजे बघ ना, त्याच्या मनात काहीतरी एक असतं
पण तो बोलतो काहीतरी वेगळंच. या डॉक्युमेंट वरती ना तर थोडी क्वेरी होती मला. एकदा तू ए भाऊ, दाखले सरकार आहेत ना समोर, मग त्यांच्या समोर असं बसायचं नाही. कुणी बसत नाही, मालक आहेत ते. पण माझे नातेवाईक आहेत ते. नातेवाईक? हो म्हणजे नातेवाईकच ना. अक्षराताई आणि इरा बहिणी म्हटल्यानंतर आपण दोघे. हा तसं. इराताईचं आणि तुझं काय नातं आहे? आम्ही लग्न करणार आहोत ना. झालंय कुठं अजून लगीन? मी तुला तेच मगाशी काय म्हणलं, कवा करणार आहे लगीन तुम्ही? तर तू लगेच पळूनच गेलास. हा लगेच घाईत असतोस काय तू? बस बस. हो. वेळ आहे ना व? जाशील परत पळून. नाही सॉरी दादा, म्हणजे मी मगाशी कामात होतो म्हणून गेलो. आणि मी सांगितलं ना मी करणार आहे इराशी लग्न, पण थोडा वेळ आहे त्याला अजून. हा म्हणजे आपण नातेवाईक व्हायला पण थोडा वेळ आहे. म्हणजे मला नाही कळालं. आणि हे काय चाललंय इथे? हे सगळे असे का उभे आहेत? काही प्रॉब्लेम झालाय का दादा? म्हणजे तुम्ही मगाशी माझ्या जॉईनिंग होण्याबद्दल प्रश्न विचारले आणि आता म्हणता की आपलं नातं नाही आहे. माझं काही चुकलंय का? काही प्रॉब्लेम आहे का दादा? की या गोसावी सरांनी कंप्लेंट केली आहे का माझी? म्हणजे अर्थात ते करू शकतात, ते सिनियर आहेत मला. काय ना, मी यांच्या पाठीमागून जॉईन झालो आणि मला जास्त सवलती मिळत आहेत ना. हा तेच. ह्या जास्त सवलती तुला कोणी दिल्या? सवलती? तुम्ही काय बोलताय दादा? मला नाही कळत आहे, खरंच नाही कळत आहे. हे बघा निखिल, तुम्ही रोज लेट येता. 4 नाही वाजले की निघून जाता, मध्येच गायब होता. आठवड्यातनं 3 वेळा दांडी मारली तुम्ही. सरकार ह्यांचं बघून इतर कामगार सुद्धा नखरे करायला लागतात. परवा मी यांना विचारलं तर हे मला म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? अधिपती रावांचा साडू आहे मी, आणि थोरल्या सरकारांचा वरदहस्त आहे माझ्यावर, असं सांगितलं यांनी मला. आई साहेबांचा वरदहस्त आहे म्हणजे? आणि सरकार आपल्या पेटी कॅश मधून यांनी. आई साहेबांचा वरदहस्त आहे म्हणजे काय नेमकं? बघ 100 वर्ष आहे. आई साहेब बोला. कुठं आहे सा? फॅक्टरीत आहे. कामात नाही ना व? हा नाही. काय हो, काय बोला की. जरा घरला या, काम आहे. का हो, काय प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम वगैरे काही नाही. ते निखिल बद्दल जरा तुमच्याशी बोलायचं होतं. हा हे काय समोरच बसलाय? असू दे त्याला तिकडं. तुम्ही या जरा घरला लगेच. बर का फोनवर सांगा की काय काय? नाही हो, फोनवर नाही बोलता येणार. तुम्ही या जरा घरला. हा, आणि त्याला राहू दे बरं का तिकडच. बर ठीक आहे, आलो आलो. ते ओंके मला जरा घरला जायला लागेल. सरकार यांचं काय करायचं? राहू दे, आता नंतर बघूया. येस माझ्यावर. ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलतेस तू. अक्षरा कष्ट करूनच पैसे कमवत होती. तुझ्या आगाऊपणामुळे तिने लग्न केलं. तुझी इच्छा होती ना, म्हणून तिने लग्न केलं. तिच्या आयुष्याशी खेळलीस आणि तोंडवर करून बोलतेस मला. काय वाईट झालं ग? सांग ना, काय वाईट झालं ताईचं? अगं मुद्दा तो नाहीच आहे. हे बघ इरा, तू तुझ्या स्वार्थासाठी अक्षराला वेठीच धरलंस. पण ताईचं चांगलंच झालं ना, आणि ते चांगलं मी केलंय. तू कोण आहेस ग तिचं चांगलं करणारी? आम्ही आई वडील जिवंत आहोत ना. आणि एक लक्षात घ्या, हे आता असे पैसे वगैरे घेणं आहे ना, हे बंद करायचं, एकदम बंद. यापुढे अक्षराला काडीचाही त्रास होता कामा नये. हद्द झाली तुमच्या दोघांची. मी घरासाठी धडपड करते आणि तुम्ही तिची बाजू घेऊन मला बोलताय. राहा तुम्ही ना दोघं आयुष्यभर गरिबीतच राहा. आणि काय गरज होती ताईला सांगायची? मी हे पैसे माझ्या एकटीवरती खर्च करणार नाहीये, आपल्या घरासाठी पण खर्च करणार आहे. मी नुसत्या पार्ट्या करणार नाहीये आई. आम्हाला नकोय ते पैसे, आणि तूही खर्च करणार नाहीयेस. आत्ताच्या आत्ता ते पैसे परत नेऊन द्यायचे.
मी परत देणार नाही. आगाऊपणा करायचा नाही इरा. त्या पैशासोबत येणारी पीडा मला या घरात येता कामा नये. पिढा घरात पिढा आणण्यासाठी मी काय दरोडा घालून पैसे आणले नाहीये ताई. मला दिवाळी गिफ्ट मिळालेत म्हणून पैसे आणलेत ते. काय दिवाळीचं गिफ्ट आहे? आधी मला काय म्हणाली होतीस? आई लॉटरी लागली आहे. आता म्हणतेस गिफ्ट आहे. खोटं खोटं खोटं. किती खोटं बोलणार आहेस इरा? इरा अगं तू शिक्षकाची मुलगी आहेस. समाजामध्ये मानाचं स्थान आहे आम्हाला. आता ना तू असं काही वागणार नाहीयेस की ज्याच्यामुळे आमची मान खाली जाईल. हे बघ मी असं काहीही करत नाहीये. तुम्ही दोघं प्लीज सीन क्रिएट करू नका इथे आता. शपथ घे माझी. घे शपथ आणि सांग मॅडमनी एवढे पैसे गिफ्ट म्हणून तुला का दिले तिला? तू असं काय काम करतेस म्हणून तुला एवढे पैसे दिलेत सांग. काय झालं? काही होतंय का तुम्हाला? चक्कर? पण असं अचानक का होतंय? तुम्हाला बरं वाटू लागलं होतं ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही शांत व्हा. मी चहा आणलाय तुमच्यासाठी. गरमागरम चहा घ्या. तुम्हाला बरं वाटेल. हा सावकाश. ठीक आहे ठीक आहे. इट्स ओके इट्स ओके. मी करते. वहिनी साहेब जावा तुम्ही. नाही ठीक आहे मी करते. नाही हो नोकरीहून काढून टाकतील मला. चॉकलेट मिल्कशेक. हो हो थँक्यू. वा आता या गोष्टीवरती आपण मिल्कशेक पिऊयात. चला ये. काय डोकं आहे यार इरा तुझं. हा म्हणजे तू त्यांना जाणीव करून दिलीस की त्यांनी जॉब देऊन माझ्यावरती उपकार केलेले नाहीयेत. उलट आपण केलेल्या कामाचा मोबदला त्यांनी दिलाय आणि आता त्या मला काढू शकत नाहीत. वा. अरे काढतील स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतील ना. पण इरा आपल्याकडे अग्रीमेंटची कॉपी नाहीये. म्हणजे त्यांनी आपल्याकडून पेपर साईन करून घेतले आणि त्यांच्याकडेच ठेवले. मग हे सिद्ध करायची वेळ आली तर आपण कसं सिद्ध करणार आहे? अशी वेळ येऊ नये. नाही नाही आत्ता तरी अशी काही वेळ येणार नाही. जाऊ दे. मला सांग आपण पार्टी कधी करायची? उद्या करूयात. डन. आणि इरा मला थोडेसे पैसे लागतील. निखिल हे पैसे आपलेत. तुला जितके पाहिजे तितके घे. तुमच्या आयुष्यातून फॅक्टरीतून जर का तुम्ही वजा केला तर लोक तुम्हाला नंदीबैल म्हणतील. नंदीबैल. बायको पुढं बुगू बुगू करणारा नंदीबैल. आणि आमासनी ते आवडणार नाही. अधिपती तुम्हाला तुमचं डोसकं हाय
त्यांच्या डोसक्याने चालायची तुम्हाला काय बी गरज नाही. अहो मी काय म्हणते, अक्षराचे पैसे लवकरात लवकर वापस करावे लागणार आहेत आपल्याला. मी बोलतोय इराशी. तिच्याशी बोलून काय उपयोग होणार आहे? ती काय ऐकणाऱ्यातली मुलगी आहे का? तेही खरंच आहे, पण मग कसे घेणार आपण तिच्याकडून पैसे? काहीतरी वेगळा मार्ग शोधून काढावा लागणारच आहे आपल्याला. कळलं का अधिपती? सुनबाईंच्या डोसक्याने चालायची काय गरज नाही. अहो असं काही नाही आहे आईसाहेब. नसल आम्ही आपलं सांगून ठेवलं तुम्हाला. असं अचानक कसं काय? अहो आज ती हिराबाई आलती आम्हाला भेटायला, सहज आलती. हा. तर सुनबाई आम्हाला येऊन म्हणाल्या की तिच्यापासून जरा अंतर ठेवा. त्यांची मजल बघा. आम्हाला येऊन सांगितलं तिच्याशी बोलू नका म्हणून. का तर त्यांचं त्यांचं काहीतरी आहे. आम्ही म्हणतो बहिणीशी असं कशापायी वागायचं? हा, ती काय चोर आहे का डाकू आहे का वाईट चालीची आहे? आणि आम्हाला सांगा अधिपती, सुनबाई स्वतःच्या बहिणीला इथे आपल्या घरात येऊ देत नाही, हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? हा हा, पण त्यांचं असेल बहिणी बहिणीचं काय, तर आपण कशाला त्याच्यात पडायला पाहिजे? अहो पण आता हिराबाई आमची पण नातेवाईक आहे ना व. आम्ही कसं सांगणार तिला की बाई तुझ्या बहिणीला काय आवडत नाही तर तू काय आमच्या घरला येऊ नकस? असं आम्हाला नाही जमणार. आणि मुळात आमच्या दारात जर का कोणी आलं तर आम्ही त्याचं स्वागत करणार. आमचं काम आहे ते. आणि मुळात या घरची रीत आहे ती. त्या निखिलला नोकरी पण आम्ही मदत करण्यासाठीच दिली ना व. पण ते काय तुम्ही बोलला नाही मला आईसाहेब? हे काय आमच्या डोसक्यातून निघून गेलं. पण तुम्ही विचारायचं की आम्हाला? हा, आणि एक म्हणजे हिराबाईंचं लग्न तटलं होतं म्हणून, आणि दुसरं म्हणजे त्या निखिलकडे नोकरी नव्हती म्हणून काम दिलं. त्यानं रडून आम्हाला विनंती केली, म्हणला बघा कुठं नोकरी असेल तर द्या. मग आम्ही काय करायचं होतं? आणि तो हिराबाईचा होणारा नवरा म्हणजे आपला पण पाहुणाच की. आता पाहुण्याला कसं नाही म्हणायचं म्हणून म्हणलं आपलं ये बाबा फॅक्टरीत आणि कर काहीतरी काम. पण तो काय अजून पाहुणा झालेला नाही. सुनबाई, असे एकमेकांकडे काय बघता? इकडे बघा आणि गप गुमान सांगा मला हे समजा काय आहे ते. मॅडम मोठ्यानं बोला, मोठ्यानं. मी हे मुळू बोलणं बंद केलं नाही ना तर आता भोंगा आणून देऊ तुम्हासनी. काम तर लई मोठी मोठी करता हो तुम्ही. हा, मोठे हिमतीचे तुम्ही. मग आवाज का असा मुळू? बोला बोला सुनबाई, हा काय घाट घातलाय तुम्ही या घरात? बोला. मॅडम मी फक्त म्हणजे मोठ्यानं बोला. या घरचा नियम ठाव आहे ना तुम्हाला? इथं मोठ्यानंच बोलायचं. काय या घरचे सगळे नियम धाब्यावर बसवायचे ठरवले तुम्ही? आईसाहेब तुम्ही जरा शांत व्हा, तसं काही सुद्धा नाहीये. अधिपती तुम्ही का असं करायलेत? हा, यांच्या संगतीचा परिणाम झाला वय? म्हणजे तुम्हाला म्हणलं ना आम्ही, तुम्ही ह्यात बोलू नका. कारण आम्हाला चांगलं ठाव आहे यात तुमची काय बी चूक नाही. हे समज करण्याचं डोसकं सुनबाईंचंच असणार. आईसाहेब तुम्हाला गप्प बसायला जमत नसेल तर तुम्ही बाहेर जावा. भुवे, मेली भुवी. तुला पण तीच कॅशेट वाजवू का? हा, गप्प बसा. सुनबाईंना पाठीशी घालायचा प्रयत्न करू नका. भुवे, माझं ऐकून तर घे. काय ऐकू तुझं? सांग ना, काय ऐकू? हरिहरीचा जपनाम करायच्या वयात तू हातात काय घेतलंस? हा, पाटी आणि पेन्सिल. अगं आहे तू काय करतेस हे तुझं तुला तरी कळतंय का? केसानं गळा कापलास आमचा. असं नाही ग. काय सांगतेस तू? हा, आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं तू काय करत होतीस ते. आमच्या माघारी आमच्या घराची शाळा केलीस वय तू. आणि आम्ही खपवून घेऊ असं कसं वाटलं ग तुला? हा, तुला आमची तत्व माहित आहेत ना व.
भुवे अगं थांब, आपलं नंतर होईलच, पण आधी ज्यांनी यो घाट घातला त्यांच्याशी आम्हाला बोलू देत. बोला सुनबाई, बोला घडाघडा. तुमचं मौन संपलं असेल तर. हे का केलं, कसं केलं, कधी केलं, हे जोवर आम्हाला कळत नाही तोवर या घरात कुणी बी अन्नाला हात लावणार नाही. काय सुनबाई, कोबाड उचकटून सांगा की, आईला आणि अधिपतींना शाळा शिकवताय ना हो तुम्ही? आता मौन पाळलंय म्हणजे नक्कीच तुम्ही हे करतायसा. या घरात पाटी आणि पुस्तकाला बंदी असताना तुम्ही हे घरात आणलं आणि आम्हाला कळलं कसं नाही? लई शिकलेले आहे ना हो तुम्ही, म्हणून आमच्या समोर तुमच्या शिक्षणाचा उजेड पाडताय वय. आज कवा नव तर तुम्हाला मंदिरात जायची बुद्धी झाली, ते हेच आणायला काय? हा, हे आणायला मंदिराचं कारण काढून तुम्ही बाहेर गेलता काय? नाही नाही आईसाहेब, हे त्यांनी नाही आणलेलं. मग कुणी आणलं आणि मुळात का आणलं? गरज काय त्या फळ्याची आणि पाटीची? हे समजा माझ्यासाठी आणले भुवे. तुझ्यासाठी म्हणजे? मी सुनबाईला म्हणलं मला शिकव. काय बोलतेस तू? डोकं ताळ्यावर आहे का तुझं? तुला कशा पाय शिकायचंय? अगं मला पोथी वाचायला शिकायची होती, म्हणून सुनबाईला म्हणलं मला थोडं थोडं शिकव. तुला काय आम्ही येडे वाटतोय काय? हा, आणि आजवर कवा तुला शिकू वाटलं नाही, पण सुनबाई काय आली घरात तुला एकदम शिकावंसं वाटलं? हा, आणि जर का तुला पोथीच वाचायची आहे तर 50 नोकर आहेत घरात, त्यासनी सांग की. हा, शिकायची काय गरज आहे तुला? नाही आई, नक्कीच काहीतरी काळ बेर आहे. नाही नाही, यात काळा बेर काय बी नाही. घरात माझा येळ जात नाही, समध्या कामाला नोकर चाकर आहेत. हा, तसं आधिपतीच्या वडिलांना खाणं पिणं देते मी, पण म्हणलं उतार वयात थोडं देवदेव करावं, तर पोथी वाचायला आली तर बरं होईल म्हणून शिकत होती. तुला कोणी नाही म्हणलं का पोथी वाचायला? हा, देवाच्या कामाला कोणी नाही म्हणलं असेल तर सांग आम्हाला, आत्ता काढून टाकतो त्यासनी. नाही नाही, असं नका करूस. अगं बोलवले का येतात ते, पण हे बघ, त्यांना त्यांच्या कामासाठी घडी घडी उठावं लागतं. मग अगं पण मी आहे की घरात, मला बोलवायचं. मी शिकले की 5वी, मला येते पोथी वाचाय. पाठीशी घालण्यासाठी. कुणाला? अधिपती आणि सोनबाईंना. वे अगं असं नग बोलूस, ह्या घरची लक्ष्मी आहे ती. या घरची लक्ष्मी एकच आहे, भुवनेश्वरी.
आणि भुवनेश्वरीच्या नाकाखाली राहून जी बाई असले उद्योग करते ती बाई काही या घरात राहणार नाही. तू तिला बाहेर काढणार आहेस? आम्ही नाही, आधिपती काढणार. काय अधिपती? तो का बाहेर काढेल तिला? त्यांच्या नवरा बायकोंचं आपल्याला काय माहित? भोवे असं नग का करूस? हे तू आम्हाला सांगू नगस आणि यापुढं तू असलं काही करू नगस. तुला पोथी वाचायची आहे ना व? एक माणूस नेमू आम्ही कामाला, पण यापुढं या घरात कुणी बी पाटी पेन्सिल हातात घेणार नाही. आणि पुन्हा जर का असलं काही आमच्या नजरेला पडलं तर सुनबाईंची काही खैर नाही, हे ध्यानात ठेव तू. हं? जा झोप आता शांतवानी, जा. लई ताण घेऊ नकस. काय हो, काय करायला? खड्डा खणते. हे दिसालय की खड्डा खानाला आहे, पण का कशाला? आता माझी कामं मीच करणार. काय चाललंय तुमचे? आता बोलणं कमी, कृती जास्त. त्या राखेत झाड लावलोय तुम्ही. मी हरले ना अधिपती. मी माझा फळा नाही वाचवू शकत, पण मग मी ठरवलं ह्या झाडाच्या रूपाने मी माझा फळा जपणार, माझी अस्मिता जपणार. हे झाड जसं जसं मोठं होत जाईल ना तसं तसं ते मला माझ्या स्वप्नांची आठवण करून देत राहील. मला सारखं सांगत राहील की हरलं तरी आपण थांबायचं नाही, पुढे पुढे जात राहायचं. आता काहीही झालं तरी हे झाड मी मरू देणार नाही, माझी अस्मिता नाही जळू देणार. हे झाड जसं जसं मोठं होईल ना तसं तसं मलाही बळ देत राहील मोठं काम करायचं. हो? काय करताय? वाना तर मी बी आहे तुमच्या संग. हे झाड तर आपण वाढवूयाच, लेकरावानी प्रेम करूया या झाडावर. पण तुमचं जे काही स्वप्न आहे की नाही मास्तरीन बाई, जे काय तुमचं शिक्षणाचा प्रसार विसार, त्याच्यात बी माझं तुम्हाला फुल्ल सपोर्ट असणार. शब्द देतो तुम्हाला. मातीची शपथ घेऊन सांगतो. थँक्यू. माझंही तेच म्हणणं आहे अधिपती. डोकं महत्वाचं आहेच, पण त्याला शिक्षणाची सुद्धा जोड असायला हवी. दोन्हीचा मेळ साधता आला पाहिजे. तेच म्हणालोय, ही तुमची धारणा झाली, ती त्यांची धारणा आहे. चूक बरोबर असं काय नसतंय. प्रत्येकाची आपली आपली आवड असते, मतं असतात, इच्छा असत्या. अधिपती, माझी इच्छा नाहीये की त्यांनी बदलावं, मला बदलायला बघतात. पण तुम्ही बदलणार आहे का बदलणार आहे? नाही ना. मग त्यांचं त्यांच्यापाशी, तुमचं तुमच्यापाशी. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? प्रेमाच्या बाजूने. म्हणजे माझं प्रेम आहे, जीवापाड प्रेम आहे तुमच्या दोघींवर बी. त्यामुळे मला धारणा महत्वाची नाही, माझी माणसं महत्वाची. आणि मी माझी माणसं जपणार. अधिपती, जाऊ दे, सोडावं ते विषय, जाऊ दे. तुम्ही लय लोड घेऊ नका. आता तुम्हाला शाळेत कसं जाता येईल ह्याच्याकडे आपण लक्ष देऊया, आहे का नाही? तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका, मी आहे. हा, आणि हे काय? ओ, कुंपण घालायला. हा. काय झालं? तू बी घरात बसून बसून लय बोर होत असेल हो नी? वय की. हा, त्याच्यामुळे का नाही घरातली बारकी बारकी कामं तू बी करत जा जरा, बरं असते. सगळी कामं काय नोकरासनी सांगितली पाहिजे असं काय नाही. आता ग भया, काय काय विचारतोय? कशाला आल्यास? जाता जात
तुम्ही जाताय ना फॅक्टरीत जाणार आहे तू कशाला आल्यास ते विचारालोय ग. हा ते का नाही ताईला सकाळ धरणं फॅक्टरीतनं फोन यायलेत का धाकल्या सरकारसनी पाठवा म्हणून मी आले हे सांगायला तुम्हासनी. तुम्ही लवकर जावा की. अहो ताई मला वरडल नाही तर मी तुम्हासनी टायमावर निरोप नाही दिला म्हणून. जावा की. मी निघतो आता आईसाहेबांनी भेटतो आणि मग जातो. हो जावा. काय ग हे काय मातीत खेळालीस तू? काही नाही. आणि तुला कळत नाही का कसं वागायचं असतंय ते? मी काय केलं? अगं तिथं गार्डन मध्ये नोकर चाकर असते ती. तुला थोडं बी कळत नाही? असं बाहेर काय बी करायला होतीस वे अधिपतीसनी? अगं काय जरा जायचं डोळा पाण्यात घालायचा जातोय की कचरा आपोआप. कमाल आहे बाबा तुझी. हे बघ अधिपतींची का नाही इथं इज्जत हाय. हे असलं समजा करायला लावून त्यांची इज्जत घालवू नगस. कळलं काय? कचरा काढती. काय ते? चहा आणू? नाही ना ग धनाजी देईल की आम्हाला चहा. हो पण ते कामात आहेत ना त्यांना वेळ लागेल. तुम्हाला लवकर लागतो ना चहा? लवकर मूळ पदावर आलात की तुम्ही. म्हणजे? नाही म्हणजे आम्हाला वाटलं होतं मूळ रडत बसाल. वाटता तेवढं नाजूक नाही तुम्ही. नाही मॅडम. एक एक रंग कळू लागले की तुमचे. मॅडम गंमत केली हो गंमत केली. धनाजी दिला आम्हाला चहा. धनाजी सुनबाईंसाठी पण एक चहा आणा. नाही नको मला. आम्ही सांगितलंय ना व घ्यायचा इथं चहा. आणि अधिपतींचा डबा तयार करा आणि फॅक्टरीत पाठवा. अगं तुला जास्त माहिती का मला? तू जा म्हणते ना खोलीत. आणि तुम्ही काय उभायसा? घेऊन जायस नाही खोलीत. जावा. आणि हा हे घे डॉक्टरनी गोळ्या दिल्यात. वाढवून दिल्यात त्या गोळ्या. घेऊन जा. जावा 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 पटापटा जावा. वाह चला 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 जावा लवकर. जावा जावा पटापटा जावा. आणि तू शेवटचं सांगायला त्यांच्या वाट्याला जायचं नाहीस. नाहीतर ताई तुझ्याकडे बघून खील. कळलं? कळलं काय? अजून गोळ्या वाढवल्यात. का मुद्दामून करायला काय कळणच झालंय? आता काय केलं त्यांनी? अगं बघ की तू तिला 1000 वेळा सांगितलंस का थोरल्या सरकारांकडे तू लक्ष देऊ न ग बोलू न ग. पण तरी बी ती जास्तच करते. परत गेलती त्यांच्या खोलीत? नाही थोरले सरकारच हॉलमध्ये आलते. आणि ही बी लगेच त्यांच्या माग आली हॉलमध्ये. आणि मी विचारलं की तू कशाला आली तर म्हण ओरडण्याचा आवाज आला मला त्यांचा. ताई आजकाल का नाही थोरले सरकार सारखं हॉलमध्ये यायलेत. म्हणजे मला तर वाटतंय ही सुनबाईच त्यासनी मुद्दामून बोलवत असेल. काय इथं काय काय घडतंय काय काय चालतंय हे बघाय. आणि ताई तुला एक सांगायचं राहिलं. अगं मला काय वाटतंय थोरले सरकार बी काहीतरी उद्योग करत असतील. म्हणजे? अगं ताई काल मी बघितलं का नाही तेव्हा भिंतीवरचा फोटो का नाही जरा हल्ला होता. सुनबाई का नाही सतत त्या फोटो बद्दल काहीतरी विचारत असती. आणि तेव्हाच तो फोटो हलतोय बघ. हे दोघं मिळून काय उद्योग तर करत नसतील ना? त्यांनी काही उद्योग करण्याआधी आम्हाला जे करायचंय ते आम्ही करू.
जा तू. मी चारुहास सरांच्या खोलीत भुवनेश्वरी मॅडमचा एक फोटो पाहिला होता ज्याला हार होता. अगं, जिवंत माणसाच्या फोटोला हार कसा काय असेल? तेच तर ना, तेच मला कळलं नाही. काहीतरी गडबड आहे आई. आणि कितीतरी वेळा मी आजींना अधिपतींना ह्याबद्दल विचारलं, पण मला कोणी काहीच सांगत नाही. आजींना विचारलं तर त्या म्हणतात की वेळ आली की कळेल. आणि मुळात मला कळत नाही की भुवनेश्वरी मॅडम आणि चारुहास सर यांचं लग्न झालेलं असून सुद्धा, नवरा बायको असून सुद्धा ते एका खोलीत का राहत नाही. पण इतकी वर्ष त्यांच्या इतक्या गोळ्या सुरू आहे, ट्रीटमेंट चालू आहे, पण नेमकी ही ट्रीटमेंट कशाची आहे हे मला माहित नाही. काहीतरी गडबड आहे. मला कळतच नाही हे काय घडतंय सगळं. मला शोधलं पाहिजे नक्की काय गडबड आहे. हे बघ अक्षू, जे काही करशील ना बाळा, ते थोडं जरा सांभाळून कर. हा हो. आणि अक्षू, काही मदत लागली ना तर आम्हाला सांग. हो हो बाबा. बरं, चल आता निघू का आम्ही? हा, अगं आई, थोडा वेळ घरी आला असतात. नको बाळा, हे बघ, हे पैसे आजच्या आज मॅडमना दे आणि आपण बोलू फोन. आणि काळजी घे. यार आता शॉपिंग केली पाहिजे. अगं चांगले कपडेच नाहीयेत माझ्याकडे. आणि कंपनीमध्ये ना असं कटात आलं पाहिजे. मालकासारखं. करेक्ट. किती दिवस आता आपण नोकर नोकर म्हणून काम करायचं? पास झालं ना लोकांची हांजी हांजी करणं. अगं भुवनेश्वरी मॅडमचा वरद हस्त आहे माझ्यावर. म्हणून तर त्यांनी त्यांच्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये माझी बाजू घेतली. उद्या मला दत्तक पण घेतील. एवढ्या श्रीमंत माणसांच्या घरी आलो तर आयुष्यभर काहीच करायची गरज नाही, नुसती आईश करायची. आय हाय. हो रे, म्हणजे तुला दत्तक घेतलं तर केवढं भारी होईल. हो, आणि आपण असाच विचार करूयात. हा, होईल ते पण होईल. हा, पण आता आधी आपल्याला शॉपिंग करणं गरजेचं आहे. हिरा, तुझ्याकडे पैसे आहेत हे कळल्यानंतर तुला काय सांगू, मला काय काय सुचतंय. म्हणजे मला काय काय घ्यायचंय, काय काय खायचंय, म्हणजे अशी लिस्टच बनवलीये मी. हो रे, खर्च. हा, करू रे आपण खर्च. आपलेच पैसे आहेत. बरं, पैसे आहेत ना? म्हणजे नाही, मला वाटलं तुझ्या आई बाबांना देऊन टाकली काय पैसे. अरे निखिल, आई बाबा ते पैसे घेणार नाहीत. माझ्याकडे सेफ आहेत. डोंट वरी. भेटू आपण संध्याकाळी. हो हो, भेटूयात. चल, बाय बाय. तुला सांगते, हे समज का नाही त्या सुनबाईमुळे झाले. तीच हे समज मुद्दामून करायला. तिला का नाही तुला त्रास द्यायचाय. मला वाटतंय का तिनं का नाही थोरल्या सरकारांना हाताशी धरलंय. ताई, आणि मी तुला सांगितलं का, सुनबाई का नाही सारखी त्यांच्या खोलीच्या अवती भवतीच असत्या. एवढं काय काम असते कुणाच ठाव. ताई, तू का नाही तिला फुल अँड फायनल सांगून टाक बरं. अनावर घाल जरा तिला. कुणाचंच ऐकत नाही ग ती. आणि हा, मला अजून एक कळलंय. काय? अगं ते फोटोचं ग. सांगितलंस तू आम्हाला, परत परत तेच काय सांगतेस? अगं ते नाही. अगं सुनबाई का नाही उठ सूट विचारच सुटल्या का भुवनेश्वरी मॅडमच्या फोटोला हार का घातला. एकदा तर तिनं मला बी विचारलं. मी सुनावलं तिला चांगलंच. मी म्हणलं तिला, ज्याच्या त्याच्यात कशाला नाक खुपसत बसतीस तू, तुला काय करायचंय, तू गप राहा की. पण नाही ताई, तिला ऐकायचंच नाही. सारखं इकडून तिकडं तिकडून इकडं हेच चालत असते. मॅडमच्या कपाळाला काय लागलंय? काय लागणार, अधिपतींच्या वडिलांची कृपा, दुसरं काय. म्हणून मी तुला सांगत असते का त्यांच्या खोलीत जाऊ नगस. पर तू काय ऐकतच नाही. ताई, एकदा हिला बी प्रसाद मिळाला का नाही मग कळेल. मॅडम, मला असं वाटतं त्यांना मदतीची खूप गरज आहे. कोण म्हणलं तुम्हाला? सुनबाई, काय विचारतोय आम्ही? हा, कोण म्हणलं तुम्हाला? नाही, कोणी म्हटलं नाही, पण मलाच असं वाटलं. तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं नाही. प्लीज ऐका ना, त्यांच्या खूप गोळ्या चालू आहेत इतकी वर्ष. कदाचित त्यामुळेच ते व्हायलेंट होत असतील. तुम्ही डॉक्टर आहेसा का? हा, त्यात पण डिग्री आहे का तुमची?
का तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं? कोल्हापुरातल्या सगळ्यात मोठ्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे त्यांना आणि तुम्ही म्हणताय की त्यांचं चुकलंय का? तर तुम्हाला तसं वाटलं म्हणून कशाच्या जीवावर तुम्ही एवढे ठामपणे बोलता हो? मॅडम मला खरंच असं वाटतं आणि मला असं पण वाटतं की आपण सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे. काय म्हणजे आपण दुसऱ्या डॉक्टरांना पण दाखवूया का प्लीज? मॅडम हवं तर तुम्ही मला सांगता का कुठल्या डॉक्टरांकडे उपचार सुरू आहेत ते? तुम्हाला कोणत्या भाषेत आणि किती वेळा सांगायचं? यात मध्ये पडू नका. खुन्नस देतीस काय तू ताईला? आम्ही बोलतोय ना व मध्ये मध्ये बोलायचं नाही. जा तू तुझं काम कर. आम्ही बोलतो सुनबाईंशी. तुमचं प्रेम आहे ना तुमच्या आई साहेबांवर, तुम्हाला काहीच फरक पडत नाही त्यांच्या फोटोला हार घातलेला बघून? इकडे बघा ना अधिपती, मी तुमच्याशी बोलतेय. सांगा ना मला असं काय आहे या घरात? अहो मी सांगितलं ना धड नाही तो माणूस. अहो पण ऐका त्यासनी आईसाहेब आवडत नाहीत. 4 वाजता सूर्यवंशीला. पण म्हणून हे एवढं टोक? ते तसंच आहे. मग आता काय? नाही मला नाही पटत. तरी बी ते तसंच आहे. तुम्ही त्याच्यात पडू नका. तुम्ही लांब राहावा हे सगळ्यापासून. का? मी कोणी नाहीये का या घरातली? असं नाही. अहो मी म्हणलं नव तो विषय हाय आधीच हार्ड. तुम्ही त्याच्यात पडू नका. आईसाहेब आहेत बघते ती त्या. अहो नाही बघू शकत आहेत त्या अधिपती. चारुहास सरांना डॉक्टरांची गरज आहे, वेगळ्या डॉक्टरांची गरज आहे, त्यांना मदतीची गरज आहे आणि मला असं वाटतं की आपण त्यांना मदत करायला हवी. असं काहीच नाहीये चारुहास सरांचं. मला माहित आहे त्यांना मदतीची गरज आहे. तुम्हाला कोण म्हणलं? ते म्हणले काय तुम्हाला? नाही. उगाच त्यांच्या वाट्याला जात जाऊ नका. अजून विषय हार्ड होणार. तो तर आहेच आधीपासून. म्हणजे ते पुन्हा पूर्वीसारखे वागू लागलेत. ते काय तसंच वागते ते. त्याचं काय? अहो नाही अधिपती, त्यांच्या आधीच एवढ्या गोळ्या सुरू आहेत आणि आता पुन्हा नवीन डोस दिलाय, अजून गोळ्या दिल्यात. हे चांगलं नाहीये ना अधिपती? तुम्ही चांगला आहे, तुमचा हेतू चांगला आहे, पण तो माणूस आहे का नाही त्या लायकीचा नाही. त्याचा विषय सोडा तुम्ही. सोडते मी विषय सोडते, पण मला नेमकं कळू देत ना त्यांना काय आजार झालाय. मला फक्त त्यांच्या डॉक्टरांचा नंबर द्या तुम्ही अधिपती. मी प्रॉमिस करते नंतर मी हा विषय सुद्धा काढणार नाही. माझ्याकडे नाहीच आहे पण डॉक्टरचा नंबर फिंबर. तुमच्या वडिलांवर जे डॉक्टर उपचार करतात त्यांचा नंबर माहित नाही तुम्हाला? खरंच नाही माझ्याकडे नंबर. आईसाहेब बर नाही बोलत, पण खाऊन घे. अगं रात्री पण तू काही खाल्लेलं नाहीयेस. घे नाश्ता कर. विद्या देतील नाश्ता. तुम्हीच द्या. इरू बाळा घे नाश्ता. इरा एवढी माजू नकोस. लोकांना खायला अन्न मिळत नाही आणि तू अन्न उधळतेस. फुकट येते का हे सगळं? 2 वेळची भाकरी मिळवायला केवढे कष्ट करावे लागतात माहिती का तुला? ते कष्ट ना तुम्हीच करा. माझे पैसे चोरणाऱ्यांनी कष्टाच्या बाता करू नये. ग इरा थांब. इरा आई. अहो ऐका ऐका ऐका, जाऊ द्या तिला, अडवू नका. जाऊ द्या, काय करायचंय ना ते करू द्या तिला. जरा उपाशी राहील ना मग किंमत कळेल तिला अन्नाची. घ्या तुम्ही खाऊन घ्या. गोळ्या घ्यायच्या आहेत ना तुम्हाला? घ्या तुम्ही खाऊन घ्या शांतपणे. काय करावं या मुलीचं? अक्षराशी बोलूया का आपण या विषयावर? बोलूया का नाही? बोलावंच लागणार आहे. त्यांच्याविषयी विचार करणं थांबवा तुम्ही. थांबवा म्हणजे काय अधिपती? तुमच्याकडे कुठला रिमोट आहे का? डोक्यातले सगळे विचार असे अचानक थांबवता येतात का त्यांनी? असेल तर रिमोट मलाही द्या, मी थांबवते सगळे विचार लगेच.
जाऊ दे आता, नको बोलायला आपण. मला असं वाटतं की आपलं भांडण होणार आता. भांडण का होईल अधिपती? नाही, होईल होईल. हे बघा, जर तुम्ही मदत करण्याची थोडी तयारी दाखवली तर नाही होणार भांडण. आता कसली मदत करायची? अहो, डॉक्टरांचा नंबर मिळवून देण्याचा ऍटलिस्ट प्रयत्न तरी करा ना. अवघड आहे. पण अशक्य नाहीये. ओ मास्तरीन बाई, प्लीज अधिपती, प्लीज 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 प्लीज. हे काय बारक्या पुरीवानी चालू केलंय तुम्ही? अधिपती प्लीज ना, प्लीज 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 प्लीज. बर बर बर, ठीक आहे, बघतो, प्रयत्न करतो, पण देऊ शकेनच असं काही सांगता येत नाही. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही एवढं म्हटलात हेच खूप आहे माझ्यासाठी. थँक्यू 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 थँक्यू, खरंच थँक्यू. काय झालं? हे नवीनच रूप बघतो बरं काय मी तुमचं. जा ना अधिपती, प्लीज. नंबर मिळतोय का बघा. हा प्लीज. बर बर, ठीक आहे. दादाजी, मी काय सांगते ते नीट ऐक. थोरल्या सरकारांच्या खोलीत जायचंय आणि त्यांच्या खोलीत भिंतीवरचा जो हार घातलेला फोटो आहे तो काढून आणायचा. जमल नव? पण मालक नाही म्हणले तर? अरे खोळ्या डोसक्याच्या, त्यासनी थोडीच विचारायचंय. गपचिप त्यांच्या खोलीत जायचंय आणि फोटो काढून आणायचे. आणि हे बघ, मी अभि असेल की तुझ्या सोबत. होय, ठीक आहे. अरे सकाळच्या गोळ्या घेऊन झोपल्या असतील ना त्या? हो, त्यासनी लगेच झोप लागते. मग चांगलंय की, मग आत्ताच खोलीत घुसू शकतोय नाही का? तू एक काम कर, ते काम ठेव हातातलं आणि आत्ताच हे काम करू. नानाजी, ठेवू की ते हातातलं काम? सांगितलेलं कळत नाही. आणि हे बघ, तू हो पुढं, नाही ते माग. आणि हे बघ, कुणी बी काय बी विचारलं तर कुणाला बी काय बी सांगायचं नाही. आणि सुनबाईना तर नाहीच नाही. कळलं काय? होय. चल हो पुढं. मी आता नाजी. काय झालं सरकार? मला पाणी हवंय का? आत्ता आणतो. मी आणतो. प्रयत्न करतो, पण देऊ शकेनच असं काही सांगता येत नाही. अधिपती का नाही आले अजून? नंबर नसेल मिळाला का त्यांना? फोटो न्यू नये म्हणून म्हाताऱ्यानं काय काय केलंय. द्या. अधिपती, तुम्ही नंबर मागितला आणि मॅडमनी लगेच दिला? का नाही देणार? संशय नाही आला त्यांना? आला ना संशय? आला ना? बारीक मध्ये. म्हणजे मी फोन नंबर मागितला असा संशय आला त्यांना? सुनबाई काय बोलल्या का तुम्हाला? कशाबद्दल? डॉक्टरांचा नंबर पाहिजे असं काय? हा, हा? तसंच. पण तो काही विषय नाही.
ते सगळं आम्ही आमच्यावर घेतलं. ते इशू तुम्ही सोडा, तुम्ही बोलून घ्या डॉक्टरांसंग. मी काय म्हणते, तुम्हीच बोला काय डॉक्टरांशी, तुम्हीच बोला ना प्लीज. मी काय बोलणार? मी सांगते ना. हे असलं काय आपण कवा उभ्या आयुष्यात कवा काय कराय ना आता कशाला करू? अहो पण अधिपती, मी फोन केला तर भुवनेश्वरी मॅडमना संशय येईल ना. आणि चुकून माकून जर त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की मी फोन केला होता तर तुम्ही खोटे पडाल आणि त्या किती चिडतील. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही बोला प्लीज. आणि हे बघा, आपण काही कारस्थान करत नाही, फक्त चौकशी करतोय. प्लीज तुम्ही करा ना फोन. आपल्याला निदान कळू तरी दे की त्यांना काय आजार आहे. तुम्हाला नंबर पाहिजे होता तो दिला. आता तुम्ही अजून काय वाढवू नका बस. पण मी तुम्हीच बोला नीट आणि काय तुमची असेल ती शंका एखाद्याची दूर करा. आणि ह्यो विषय कायमचा बंद करून टाका. तर ह्या विषयावर आपल्या दोघात चर्चा होणे नाही. कळलं? अधिपती, हा आई साहेब एवढं करतात तुमच्यासाठी. चेहऱ्यावर काहीतरी कृतज्ञतेचे भाव आहेत का? माणसाचा चेहरा बघ, काही किंमत आहे का या माणसाला त्याची? शांत व्हा. बघ ना कसं बिचार झालंय ते. अवस्था बघ त्यांची. विचार दिसाली. अरे बघ ना कशा पायी ओरडतोय. मी बोलते ना त्यांच्याशी, बोलते. तुम्ही चला चला खोलीत चला तुमच्या. नाही गोळ्यात वय वय माहिती मला. मी सांगते. ऐका, अहो तुम्हाला खोलीत हुडकलं म्हणलं गेलो कुठं अचानक. चला भाऊ चला खोल चला. धनाजी तुला आवाज ऐकू येत नाही धनाजी? हे बघितलं ह्याच्यावर माझ दाखवतंय. ह्यानं काय वाईट केलं तुमचं आता? हा धनाजी घेऊन जा. त्यांच्या खोलीचे पडदे बिडदे सगळे उघडे ठेवा. खोळ्यावानी करता येते. फिरू नका इकडे घरभर. आमच्या रोजच्याचा ताप वाढवून ठेवू नका. शांत घेऊन जा की बाबा. चला नगा तारास करून घेऊ. चल. काय विचारत होत्या? चारवा सरांना काय आजार आहे असं विचारत होत्या. मग तुम्ही काय सांगितलं? नाही मी काही नाही सांगितलं. उलट मी चिडलो, कारण आजवर तुमच्याशिवाय कोणी काही विचारलं नाही याबद्दल. म्हणून मला शंका आली. आणि सॉरी मॅडम, मी जरा चिडलो हा त्यांच्यावर. नाही ठीक आहे, तुम्ही त्याचा काही लोड घेऊ नका. पण मॅडम, अचानक का फोन केला हो त्यांनी? दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायचा विचार आहे का तुमचा? नाही तसं काही नाही. आता इतकी वर्ष तुम्ही त्यांचा इलाज करताय, तुम्हाला समजा माहित आहे. दुसरा डॉक्टर कशा पायी बघू आम्ही? नाही पण तुम्ही बरं केलं काही सांगितलं नाहीत. ते काय घरच्यांना उगा टेन्शन न ग म्हणून आम्ही घरच्यांना काही सांगितलेलं नाही. आणि परत जर का आमच्या सुनबाईंचा फोन आला तर घ्यायचा नाही. काय हो काय त्या जरा शिकलेल्या आहेत ना व, त्यांना समजातलं समज कळतं. त्यांना जरा समज जाणून घ्यायचं असतंय. ठीक आहे मॅडम, पण तुम्ही जे काय उपचार करताय ते चालू ठेवा. उपचार तुमच्याकडनंच होणार. ठेवा फोन. ओके मॅडम. बरं झालं आला. तुम्हालाच फोन लावत होतो आम्ही. होय काय? का बोला की काय काम?
एवढा तडकाफडकी तुम्ही आमच्याकडनं नंबर नेलायसा. म्हणलं विचारावं तुमचं डॉक्टरशी काही बोलणं झालं काय? त्या गोळ्या सिडेट करण्यासाठी वापरल्या जातात. सिडेट करण्याच्या म्हणजे शांत करण्याच्या गोळ्या आहेत? हो बरोबर. एखादा पेशंट जास्त व्हायलंट होत असेल तर माणसाला शांत करण्यासाठी ह्या गोळ्या दिल्या जातात. पण त्याचा साईड इफेक्ट म्हणून माणूस कधी कधी अजून एग्रेसिव्ह होऊ शकतो. बापरे, म्हणजे मनोविकाराच्या गोळ्या आहेत ह्या? हो. पण ह्या गोळ्यांवरून आजार कुठला आहे आपल्याला कळू शकतं का? नाही मॅडम, पेशंटला बघितल्याशिवाय तसं काही सांगता येणार नाही. हो, पण त्यांचे काही रिपोर्ट्स असतील तर मला पाठवून ठेवा. मी स्टडी करून तुम्हाला नक्की सांगतो. ओके ओके ठीक आहे. पण उपचार काय, म्हणजे गोळ्या औषधं की आणखी काही? त्यांना एका चांगल्या सायकॅट्रिस्टला दाखवावं लागेल. आणि 7-8 वर्ष ह्या गोळ्या चालू असतील तर त्याचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो. तुम्ही लवकरात लवकर त्यांना सायकॅट्रिस्टला दाखवा. मी तुम्हाला काही चांगल्या डॉक्टरांचे नंबर पाठवतो. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. खूप मोठी हेल्प झाली आहे तुमची. एनी टाइम. आणि तुम्हाला काही लागलं तर नक्कीच मला फोन करा. शुअर सर, बाय. थँक्यू थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सो मच. आणि 7-8 वर्ष ह्या गोळ्या चालू असतील तर त्याचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो. पण ऐका, त्यांना एका चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे नेण्याची गरज आहे खरंच. म्हणजे घरात ना हलवायचं नाही, तसं नाही म्हणत आहे मी एवढंच म्हणते की आपण सेकंड ओपिनियन घेऊया जर इलाज चुकीचा चालू असेल तर. भास्कर राव, मास्तरीन काय लावलं तुम्ही? चुकीचा इलाज म्हणजे आईसाहेब जे करतात त्याच्यावरच शंका घेताय का तुम्ही? अहो असं कुठे म्हटलं मी फक्त एवढंच म्हणते की दुसऱ्या डॉक्टरांना दाखवूया आपण एकदा. तुम्ही फक्त मला एक मदत करा अधिपती, मला त्यांचे रिपोर्ट्स आणून द्याल का प्लीज? बास आता अजून काय काय एकानंतर एक चालूच आहे हो तुमचं. हा, मी घरात काय हेच सांभाळत बसू का? सांगा बरं तुम्ही. तुमची शंका दूर व्हायला पाहिजे म्हणताना दिला ना डॉक्टरांचा नंबर. काय झालं? ते बेनं भडकलं तुमच्यावर. आईसाहेब पण ओरडले ते आणि वेगळंच. तुम्ही कशाला आईसाहेबांच्या टप्प्यात येत आहे? आता त्या माझ्याकडे बघून ग बसतात म्हणून ठीक आहे, पण आईसाहेबांसमोर भल्या भल्यांची फ्याफ्या उडत्या माहिती आहे काय? आपलं बोलणं काय झालं? मी तुम्हाला नंबर देणार, विषय संपणार. झालं का नाही? बरोबर अधिपती, पण मी तुम्हाला असंही म्हटलं होतं की डॉक्टर काय म्हणतायत त्यावर सगळं अवलंबून आहे. काय बोललंच नाही की डॉक्टर कुठं काय बोल. त्यामुळे तुम्ही आता ह्याच्यात पडू नका. तुम्ही ग बसा. काय उगाच लांबड लावू नका. एकतर आईसाहेबांच्या मनाविरुद्ध मला कवाच काहीच करायचं नसतं. तुम्ही नेमकं तेच करायला भाग पडताय कायम. जाऊ दे, सोडा. ते 4 वाजता सूर्यवंशी खाऊन पिऊन गपगार झोपला असेल. आपण कशाला उगाच त्यांच्यामुळे वादावादी करायची? जाऊ दे, सोडूया विषय. लय लांबड लावायला नको, लय वाडेचार लावायला नको. जाऊ दे, सोडा, थांबवा. कारण अधिपती तुम्हाला माझं बोलणंच कळत नाहीये. तुम्हाला माझं बोलणं कळत नाही आहे. तुम्ही समजून घ्या. त्यांच्यावर जे उपचार चाललेत का नाही ते बरोबर आहे. बरोबर नाहीये. तुम्हाला काय माहिती? मी बोलले दुसऱ्या डॉक्टरांशी. का? त्याची काय गरज होती? गरज होती. हे बघा, ऐका, मी त्यांच्याशी फोनवर बोललीये आणि ह्या विश्वासातल्या डॉक्टरांनी मला सांगितले की त्यांना सेकंड ओपिनियनची गरज आहे, नुसतं गोळ्यांवर भागणार नाहीये. फक्त फोनवर बोलून त्याला कळलं काय दुसरा डॉक्टर पाहिजे ती? अहो नाही, असं नाहीये. त्यांनी गोळ्यांची नावं क्रॉस चेक केली आणि मग मला सांगितलं. गोळ्या? त्यासनी कसं कळलं कुठल्या गोळ्या चालू आहेत ते? मी सांगितलं. तुम्हाला कसं कळलं? हे बघा, एकदा त्या नर्स आल्या होत्या तेव्हा मी त्यांना विचारलं गोळ्यांबद्दल, तर त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. आणि मग अचानक माझा धक्का लागून त्यांचा औषधांचा बॉक्स खाली पडला आणि मला काही औषधं दिसली. मग मी ती लिहून ठेवली. आणि अधिपती, ह्या घरात मला कुणीच काहीच सांगत नाही त्यांच्याबद्दल, म्हणून मला शंका आली आणि मग मी ते क्रॉस चेक केलं आणि बघा आता काय समोर आलंय. हो, तुमचे हे सगळे उद्योग जर आई साहेबांनी कळले ना, राडा होईल बरं का घरात. तुम्ही एवढं का घाबरता भुवनेश्वरी मॅडमना? त्यासनी घाबरत नाही मी, पण त्यांना दुखवायची भीती वाटते मला.
पण अधिपती, तुमच्या बाबांची तब्येत सुधारली तर त्या दुखावल्या का जातील? तुम्ही आता वडाची पारंबी पिंपळाला चिकटवायला चाललाय बरं काय. मला तुमचं लॉजिकच कळत नाही. मला तुमचं लॉजिक कळत नाही आणि ते काय कामाचंच नाही. मला हे कळत नाही तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढा पुळका का. कारण ते मला माझ्या बाबांसारखे आहेत. आणि खरं तर हे सगळं तुम्ही करायला हवं, पण ते तुम्ही नाही करत आहात. अहो नाही करायचं मला त्यांच्यासाठी काय, कारण तो माणूस त्या लायकीचा नाही आहे. लहानपणापासून आत्ता पतूर फक्त लोकांच्या अंगावर हल्ले करताना बघितलं मी त्या माणसाला, बस बाकी काय नाही. त्याच्याविषयी माझ्या मनात तीळ मात्र सुद्धा माया नव्हती, नाही आणि नसणार आहे कवाच. आणि आमच्या आईसाहेब म्हणजे काय काय कोण चेटकीन नाही आहेत त्यांचं काहीतरी वाईट करायला. त्यांनी आईसाहेबांविषयी जे काही केलंय त्याच्यानंतर सुद्धा आईसाहेब त्यांच्याविषयी जसं वागतात ते बघा तुम्ही, काळजीनंच वागतात त्या. मी त्यासनी किती वेळा म्हणलं ठेवा म्हणलं हॉस्पिटलमध्ये, काय फरक पडतोय, पण आईसाहेब म्हणतात नाही घरात राहिलं पाहिजे. का? कारण हॉस्पिटलमध्ये कोणी घरच्यासारखी काळजी घेणार नाही. आईसाहेबांची माया जगा वेगळे हो, तुम्हाला माहित नाही, तुम्ही ओळखत नाही आमच्या आईसाहेबांना. माझं फक्त ओ बास झालो आता, खरंच बास.